मनाला चटका लावणारी एक गोष्ट जी मला समजली या कलाक्षेत्रातली अतिशय निंदनीय गोष्ट असाच मी उल्लेख करीन. 80s आणि 90sमध्ये अतिशय सुंदर आयुष्य जगणारी आपल्या बॉलिवूडमध्ये कुठे ना कुठे कनेक्टिव्हिटी असणारी पौर्णिमा देवी, लिरिक्स रायटर आणि काही छोट्या मोठ्या भूमिका पण केल्या असं ऐकतोय. आज जवळपास 82 ते 87 पर्यंत त्यांचं वय असावं. पाटणा, बिहार, गंगा घाट हा त्यांचा आजचा पत्ता आहे. तुम्ही म्हणाल गंगा घाट हा पत्ता असा कसा काय? हो, दॅट्स रिॲलिटी. गंगा घाटावर एका भिकाऱ्यासारखं आयुष्य जगावं लागतंय अशी अवस्था या पौर्णिमा देवी यांची झाली आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि मुलगी साधीसुधी नाही आहे. सास भी कभी बहू थी या सिरियलमध्ये काम केलेली एक हिरोईन आहे. आजही ती कार्यरत आहे आणि जरी कार्यरत नसली तरी एक स्टेबल जीवन जगतीये आणि तिची आई या पत्त्यावर राहतीये. गंगा घाट, पाटणा, बिहार. एक कलाकार जिचा पती डॉक्टर होता, डॉक्टर दिवाकर असं नाव समजतंय. कलकत्त्यामध्ये एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर म्हणून काम करत होता आणि त्याच वेळेस तिथे असलेला एक सिनियर हा फ्रॉड्युलंट होता. म्हणजेच त्या दवाखान्यात काहीतरी अफरातफरी करून पैसे कमावण्याच्या मागे तो सिनियर डॉक्टर नेहमी असायचा. आणि ही गोष्ट या डॉक्टर दिवाकर यांना पटली नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी हुज्जत घातली. हुज्जत म्हणजे प्रामाणिकपणे त्यांना विचारलं आणि त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला की हे असल्या गोष्टी करू नका. वी आर प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स. आपल्याकडं वेगळ्या नजरेने समाज बघतो आणि आपणच जर असले काळे धंदे करायला लागलो तर मग समाजाने कुणाकडं पाहायचं. अशा पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला पण उलट प्रकार झाला. त्यांनाच तिथे रेसिग्नेशन देऊन बाहेर पडावं लागलं. आणि मग पौर्णिमा देवीची कलकत्त्याहून रवानगी झाली लखनौला. म्हणजे दोघं मिळून लखनौला आले. बाराबंकीमध्ये त्यांनी एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं. त्या क्लिनिकची भरभराट पण पाहिली पौर्णिमा देवींनी. 5-6 ज्युनियर्स त्यांच्याकडं कामाला होते. म्हणजे 5-6 जणांचा अर्थार्जनाचा, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्या इतपत डॉक्टर दिवाकर आणि या पौर्णिमा देवीची स्टॅबिलिटी होती. लाईफ वॉज टोटली सेटल्ड. पण मुलाचा इलाज होऊ शकत नाही असं सांगितल्याने त्याला एका 1500 रुपये महिन्याला देऊन आश्रमात ठेवलं गेलं. म्हणजे मुलाकडची बाजू तर संपलीच. मुलगा पौर्णिमा देवी यांना आधार देईल अशी त्याची मानसिक अवस्थाच नाही. राहता राहिला प्रश्न या मुलीचा, जी सिरियलमध्ये काम करते. कदाचित ती मुंबईमध्ये एक लॅविश लाईफ जगणारी मुलगी असेल. अर्थात आता ती मुलगी राहिली नसेल, तीसुद्धा एक चांगली प्रौढ स्त्री झाली असेल. मग आपल्या स्वतःच्या आईला असं घाटावरती वर्षानुवर्ष भिकाऱ्यांच्या रांगेत बसवणारी ही मुलगी, मनाला यातना होतात ना. चीड येते, चीड, मनस्वी चीड येते. आणि काय टॅलेंट आहे त्या पौर्णिमा देवींकडं. आज इतक्या उत्तरार्धात वयाच्या 80 ते 90 या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी त्या गातात. इंटरपर्यंत शिक्षण झालेलं आहे. इंग्लिश हा विषय घेऊन शिकल्या. त्यामुळं बऱ्यापैकी इंग्लिश पण बोलतात. कुठल्या तरी एका लिरिक्स रायटिंग आणि कंपोजिशन आणि ती गायची अशी स्पर्धा होती आपल्या
केंद्र सरकारची ती स्पर्धा असते असंही समजलं. त्यात पौर्णिमा देवींचा अव्वल नंबर आला होता. अशा या खूप क्रीमी लाईफ जगलेल्या एखाद्या स्त्रीच्या वाट्याला 1993-95 असं घाटावर राहण्याचं नशिबात यावं, याच्यापेक्षा वाईट नशीब काय हो? या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी एव्हरेस्टचं शिखर पण पाहिलं आणि नंतर पार पाताळात गेले. भगवान दादा, ज्यांच्याकडं त्या काळातल्या सर्व इम्पोर्टेड गाड्या, मोटार कार, तितके ड्रायव्हर, आलिशान बंगला, हे सगळं उपभोगलं त्यांनी. पण नंतर ज्या चाळीतून त्यांचा उत्कर्ष झाला त्याच चाळीतल्या 12x12च्या खोलीत त्यांना शेवटचा श्वास घ्यावा लागला. म्हणजे इतक्या प्रकारे त्यांनी आयुष्य भोगलं, उपभोगलं, पण शेवट खूप वाईट झाला. तसाच या पौर्णिमा देवी यांनी खूप मोठं लक्झरियस लाईफ जगलेल्या डॉक्टरची पत्नी, तुम्ही विचार करा, प्लस एक कलाकार, प्लस एक लिरिक्स रायटर, एकेकाळी गाणी वगैरे गाणारी, आजही या उतार वयातसुद्धा धाप लागत असूनसुद्धा त्यांची सुरावरती पकड जर पाहिली तर आपण आश्चर्यचकित होतो. शोकांतिका मला आपल्या भारत देशाची ही वाटते की इतकी चांगली कलाकार, इतक्या चांगल्या घरात राहिलेली, तिला घाटावरच राहावं लागतं. 1995 सालापासून तिच्याकडं कोणी लक्ष नाही दिलं. तिने कहाणी सांगितली असेल आज 50-100 माणसांना, त्यातून एकानेसुद्धा उचल खाऊन जिथे फ्री ऑफ कॉस्ट आश्रम आहेत त्या आश्रमापर्यंत तिला का पोहोचवलं नाही, हा मोठा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे. आज महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरामध्ये मला ही माहिती कळल्यानंतर माझा जीव कळवळतो आहे की कुठे मी इन्क्वायरी करू आणि कुठून तिला कुठेतरी चांगलं आयुष्य द्यायला मी उद्युक्त झालो आहे. कधी एकदा त्या पौर्णिमा देवींना भेटतो असं मला जर भावना उत्पन्न होत असतील तर त्या बिहारमध्ये एकसुद्धा असा मोठा माणूस नाही आहे का हो? सरकार काय झोपलेलं आहे का हो? तिची माहिती जर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असेल, महाराष्ट्रापर्यंत येत असेल, तर बिहार सरकारची काही जबाबदारी नाही आहे का? एखाद्या अशा उच्चभ्रू जीवन जगलेल्या कलाकाराला, वृद्ध महिलेला कुठे ना कुठे आश्रमात तिची सोय करणं. तसं पाहिलं तर या वयामध्ये लागतं काय हो खायला? तिला एक निवारा, एक कॉट एका आश्रमातली, आणि तिला जे लागतं ते खाणं 2 वेळचं. हे सुद्धा जर बिहार सरकार पुरवू शकत नसेल तर मला त्या सरकारची सुद्धा कीव येते. आणि त्याच बिहारमध्ये 12x12च्या रूममधून संसार सुरू केलेले नवरा बायको दोघं मुख्यमंत्री होतात. घरामध्ये क्रिकेटच्या टीमसारखी मुलं, आणि तीसुद्धा आज राजकारणात क्रिएटिव्ह असतात. त्यांनासुद्धा काहीही वाटत नाही. बिहार या राज्यातनं बरेचसे क्रिकेटर पुढे येत आहेत, IPLमध्ये कोटीची उड्डाणं घेत आहेत. त्यांनासुद्धा एक 5-10 लाख रुपये या म्हातारीसाठी खर्च करावा असं वाटत नाही. असो, ज्याला करायचं ना, त्याचे खिसे रिकामे असले तरी पण त्याची इच्छाशक्ती त्याला मार्ग दाखवते. पण आज ही सगळी श्रीमंत धेंडं बिहारची झोपी गेली आहेत असंच मला वाटतं. त्यातल्या त्यात पुन्हा या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली या पौर्णिमा देवी यांची मुलगी, तिची तर मला कीव येते, लाज वाटते. अरे, स्वतःची आई जर असं तडफडत जीवन जगत असेल तर तिची मुंबईमध्ये, अगदी तुझ्या घरात नको पण कुठेतरी व्यवस्था कर, घेऊन या आईला त्या. जिच्या पोटी तू जन्म घेतला, जिच्या पोटी जन्माला येऊन तू दुनिया बघितलीस, इतक्या क्रीम लाईफ्स तू जगती आहेस, बॉम्बेमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीची हिस्सा आहेस, काय तुझ्या इतक्या पण ओळखी नाही आहेत? एखाद्या आश्रमात तिची सोय होऊ शकत नाही? मानो तो मैं गंगा माहू, ना मानो तो पाणी बहता पाणी, असं काहीसं गीत आहे जुनं. ते गीत आजही त्या उत्कृष्टरित्या गातात. हे पाहिल्यावर खरोखर बॉर्न आर्टिस्ट ज्याला आपण म्हणतो, इतक्या वयातसुद्धा त्यांनी काही लिहिलेली गाणी, काही भोजपुरी गाणी, या त्यांना अजूनही पाठ आहेत. भोजपुरीमध्ये पण त्या गातात, हिंदीमध्ये गातात, हिंदीमध्ये लिहितात, भोजपुरीमध्ये लिहितात. असं आयुष्य जगलेला एक कलाकार, त्याची अशा पद्धतीने वणवण होते, तेव्हा मला सगळ्या मातब्बर कलाकारांना आव्हान करायचं आहे की अरे, कोणीतरी तिला दत्तक घ्या. आज तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये करोडो कमावलेत. तुमचा एक चित्रपट 1000 कोटीचं बिझनेस करतो. कोणीतरी या गोष्टीची दखल घ्या आणि त्या पौर्णिमा देवींची जी काही राहिलेली आयुष्याची वर्ष आहेत ना, ती जरा सुरळीत जातील, सुखानी जातील, याच्याकडे लक्ष द्या. आज त्या स्त्रीच्या अंगावर एकच कपडा, म्हणजे अर्धी उघडी नागडी, तिला या घाटावरती इतकं, म्हणजे त्या जीवनाचा मला उल्लेखसुद्धा करणं थोडंसं जड जातं आहे.
कारण शेवटी मी पण एक छोटा कलाकार आहे. कलाकारांची ही अशी शेवटच्या क्षणी अवस्था होणं हे खूपच हृदयद्रावक वाटतं. एकतर काही कलाकार खूप गाफील राहतात, झूममध्ये असतात, हवेत तरंगत असतात. त्यांना हे पण कळत नाही की पुढच्या आयुष्यात आपल्याला जेव्हा काम मिळणं बंद होईल, त्यानंतर आपण या स्टेटसने आयुष्य जगणार आहोत का? आपण एखादा कोटी रुपये बाजूला टाकू शकतो का, जे आपल्या म्हातारपणासाठी, जेव्हा कोणीही आपल्याला विचारणार नाही, तेव्हा ते उपयोगी पडतील का? हा साधा विचार ते करत नाहीत. अवतीभवती असलेल्या माणसांना दारू पाज, त्यांची मस्तपैकी बर्दास्त ठेव, याच्यामध्ये हे कलाकार आयुष्य घालवतात. काही काही कलाकार स्वतःसुद्धा व्यसनाधीनतेकडे वळतात आणि मग म्हातारपण खूप वाईट जातं. आय एम टॉकिंग अबाउट मेल आर्टिस्ट. पण पौर्णिमा देवींच्या बाबतीत एक फिमेल आर्टिस्ट, एक लिरिक्स रायटर, एका डॉक्टरची पत्नी, या डॉक्टर पतीचा सुद्धा मर्डर व्हावा, हातपाय तोडून त्यांना रस्त्यात मारलं क्लिनिकवरनं येताना, असाही इतिहास. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या नशिबात काय काय भोगावं लागतं, याचं हे उदाहरण म्हणजे पौर्णिमा देवी. महल भी देखे लेकिन आखरी सांस के वक्त झोपडी भी नसीब नाही, अशी अवस्था असलेली ही पौर्णिमा देवी आज पटना इथं गंगा घाटावर एका भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेली तुम्हाला आढळते. आणि तेव्हा मन खिन्न होऊन जातं. पुन्हा एकदा मी या पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला किंवा बिहारमधल्या सगळ्या श्रीमंत मंत्र्यांना आव्हान करतो, अरे या एका स्त्रीची कुठेतरी एका चांगल्या सरकारी आश्रमात फ्री ऑफ कॉस्ट, तुमच्याकडे स्कीम असतात ना, बडी बडी धेंड तुमच्यातलेच कार्यकर्ते, त्यांना तुम्ही वृद्धाश्रम काढून देता, मलाई खाण्यासाठी एक साधन करून देता त्यांना, त्याला अनुदान देता एकेका वृद्धाच्या मागं, आणि त्याची मलाई खात खात तो आपला फॉर्च्युनरमध्ये फिरतो. मग एखादी म्हातारी फ्री ऑफ कॉस्ट तिला सांभाळा ना, असं मी जाहीर वक्तव्य करतो, आव्हान करतो. आणि पौर्णिमा देवींची लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था व्हावी, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा. जास्तीत जास्त बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या कलाकारांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. जेवढे म्हणून दिलदार कलाकार समाजासाठी काम करत आहेत, त्यांच्या या मोठ्या समाजकार्याला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. पण त्याच्यातच एक असा हा चिमणीचा घास या पौर्णिमा देवींसाठी कुठेतरी त्यांची व्यवस्था करण्यासाठी जरूर तुम्ही कष्ट घ्याल, जरूर तुम्ही प्रयत्नवादी राहाल, याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो. कविप्रवीज शिव सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये अशा काही कलाकारांची लागलेली वाताहत पाहिल्यानंतर मन खिन्न झाल्यावर हा व्हिडिओ बनवला आहे. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीज शिव यूट्यूब चॅनल.